नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीबडीच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शनिवार म्हटलं की शेतीबडीचा वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की अशी माहिती जी शेतकरी बांधवांना चालू पिकामध्ये महत्वपूर्ण राहते. तर एकंदरीत आता आपण जर बी पीक म्हटलं तर त्याच्यामध्ये कलिंगड पीक हे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादन देणारं हुकमी पीक म्हणून ओळखलं जातं. तर त्यासाठीच आज आजच्या वेबिनारचं आपण आयोजन केलं आहे. कलिंगड पीक विक्रमी उत्पन्नाचा मंत्र. आज काही कारणास्तव आपले जे शेतकरी होते भीमराव कोळी सर त्यांच्या वैयक्तिक काही कारणास्तव त्यांना हा वेबिनार नाही जॉईन करता येऊ शकले, तर आज आपल्या सोबत जोडलेले आहेत खेतीबडीच्या पीक सल्लागार अश्विन मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमस्कार मॅडम. आता आपण बघतोय खेतीबडीला जोडलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या मार्फत तशी मागणी होते की कलिंगडावरती आम्हाला एक वेबिनार तुम्ही घ्या जेणेकरून त्याची माहिती मिळेल. तर आता मॅडम ह्याच्यामध्ये कलिंगड पीक म्हटलं की लागवडीचा शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न असतो बा कधी केली पाहिजे किंवा दर मिळेल का, कोणत्या वेळेला लागवड केली तर त्याचा आम्हाला आर्थिक फायदा चांगला होईल. तर कसं योग्य लागवडीचा कालावधी नियोजन केलं पाहिजे यामध्ये? आता कलिंगड म्हटलं की एकतर आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये ह्या पिकाला सगळ्यात जास्त मागणी असते. पण यात पण जर थोडा विचार केला तर आता मार्केटमध्ये खूप साऱ्या जाती आहेत, हायब्रिड व्हरायटीज आहेत आणि या सगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या 2 महिन्यांमध्ये ते 70 म्हणजे 60 ते 70 दिवस या पिरियडमध्ये हार्वेस्ट होतात. म्हणजे काढणीला माल तयार होतो. तर आपल्याला थोडंसं नियोजन करताना तसंच करायला लागेल. आता आपण मार्केटमध्ये बघितलं तर अगदी वर्षभर आपल्याला कलिंगड बघायला मिळतं. म्हणजे खायला आपण कधीही मार्केटमध्ये गेलो, तर कलिंगडाचं फळ जे आहे ते मिळतंच मिळतं. मग ह्याची लागवड जी आहे, तर ती तशी वर्षभर चालू असते. म्हणजे हे तीनही हंगामात घेतलं जाणारं असं पीक आहे. पण खरीप हंगामात थोडाफार पावसामुळे वेलींचा जो म्हणजे वेलींवरती जास्त पावसाचा परिणाम होतो आणि तिथं नुकसान जास्त होतं, फवारण्या वाढतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात लागवड टाळतात शेतकरी. पण आता हा जो पिरियड आहे सध्याचा चालू पिरियड नोव्हेंबर महिना. नोव्हेंबरपासून कलिंगडाच्या लागवडी सुरू होतात. ते अगदी मार्चपर्यंत ह्या लागवडी चालतात. जर उन्हाळा जो आहे आपला तोच त्याचा जर पर्टिक्युलरली विचार करायचा झाला तर. आता जर तुम्ही कलिंगड लावलं, तर ते तुमचं एक 2 महिन्यांमध्ये विक्रीसाठी मार्केटला अवेलेबल होऊन जातं. आता समजा जर तुमची लागवड जी आहे, आता नोव्हेंबर महिना तर गेलाय आपल्या हातातून. पण जो डिसेंबर महिना आहे, 15 डिसेंबरपासून जरी तुम्ही लागवडी सुरू केल्या, तरी तुम्हाला 2 महिन्यांमध्ये तुमचं कलिंगड जे आहे ते मार्केटला लावायसाठी मार्केटला विक्रीसाठी रेडी होऊन जातं. सगळ्यात सुरुवातीला जी फळं येतात त्यांना जरा रेट चांगले मिळतात. कारण जस्ट उन्हाळा चालू होत असतो. कुठे-कुठे चाहूल लागलेली असते उन्हाळ्याची. टेम्परेचर वाढलेला असतो. त्यामुळे मागणी जास्त राहते. तर ह्या पिरियडमध्ये लावलेल्यांना थोडेसे मार्केटचे रेट जे आहेत ते चांगले मिळतात. म्हणजे थोडाफार पैसा मिळवून देण्याच्या जर दृष्टीने विचार करायचा झालं, तर डिसेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी लागवडी करायला हरकत नाही. त्यातल्या त्यात काय होतं, की जानेवारी महिन्याचा एक असं आपण म्हणतो, की संक्रांतीनंतर थोडीशी उष्णता वाढायला सुरुवात होते. कारण आता हा पिरियड जो आहे तो आपल्याला माहिती आहे, हा पिरियड थंडीचा असतो. आता ह्या थंडीच्या पिरियडमध्ये थोडीशी वेलींची वाढ जी असते, ती थोडीशी धीम्या गतीनं सुरू होते. मग जर जिथं जास्त थंडी पडते, अशा ठिकाणी शक्यतो लागवड तुम्ही जानेवारीच्या एक 15 तारखेनंतर विचारात घेतली तरी हरकत नाही. 15 जानेवारीनंतर जर तुम्ही लागवड करायला सुरुवात केली, तर तुमचं तिथून पुढे 2 महिने म्हणजे तुमचा जो एक साधारण फेब्रुवारी-मार्च जो आहे तो 15 फेब्रुवारी आणि 15 मार्च एवढा कालावधी तुम्हाला हे 2 महिने वाढीसाठी लागणार आहेत आणि 15 मार्चच्या पुढे तुमचं कलिंगड मार्केटमध्ये येऊन जाणार. सो हा जो पिरियड आहे, तो डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने ह्या पिकाच्या लागवडी ज्या आहेत, त्या संपूर्ण महाराष्ट्रभरात चाललेल्या असत्या. एम-पी साइडला सुद्धा याच्या लागवडी खूप होतात कलिंगड पिकाच्या. तर हा जो पिरियड आहे नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचा, हा योग्य लागवड कालावधी मानला जातो. मार्च महिन्याच्या जसं-जसं तुम्ही पुढे जाणार, तसं-तसं काय होतं, उष्णता वाढायला लागते. मग जास्त उष्णता वाढायला लागली, की मग काय होतं थोडंसं पिकावर त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते आणि मग त्या अशा वेळी तुमचं स्कॉर्चिंग येणं, सनबर्निंग होणं, जास्त करून फळं जी आहेत ती सूर्याच्या उष्णतेमुळे अशी त्याच्यावर डाग येतात. मग ती त्याला मार्केटला व्हॅल्यू भेटत नाही चांगले, पैसे भेटत नाहीत. म्हणून मग
थोडंसं जास्ती पुढे जाणं टाळावं आणि तोपर्यंत मार्केटमध्ये खूप सारी आवक होते, तर मग रेट पण कमी पडतात. त्यामुळे जास्ती पुढे न जाता एक जानेवारी ते मार्च या दरम्यान तुम्ही आता लागवड करायला हरकत नाही. धन्यवाद मॅडम. बघा शेतकरी मित्रांनो, त्याबरोबर टेक्निकल गोष्टी महत्वाच्या आहेत की मॅडम सांगितलं थंडीच्या वगैरे त्या गरजेच्या आहेत, तुम्ही लक्षात घेणं. मॅम आता कलिंगड पीक म्हटलं की भरपूर साऱ्या व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. मल्चिंगवरच्या, विना मल्चिंगवरच्या किंवा आता मल्चिंगवर शेतकरी करतात त्यानुसारच्या. पण मग कशा प्रकारे शेतकरी बांधवांनी वाण निवडताना काळजी घेतली पाहिजे व्हरायटी? बरोबर. आता आपण बघतो मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या कलिंगडाच्या जाती आहेत. प्रत्येकच पिकाच्या आजकाल भरपूर हायब्रिड व्हरायटीज बघायला मिळतात. त्याच्यात जर तुम्ही विचार केला तर कलिंगड आपण जर पर्टिक्युलरली विचार केला तर आपल्याला एक 2 ते 3 प्रकारची कलिंगड मार्केटमध्ये दिसतात. त्याच्यात पहिला सेगमेंट जो असतो तो जो आहे फळ जे आहे ते अंडाकृती असतं, ज्याला आईस बॉक्स सेगमेंट असं म्हणतात. अंडाकृती फळ आणि साधारण असं काळसर रंगाचं फळ एक असतं आणि दुसरं जे आहे ते अ, पोपटी किंवा त्याच्यावर निळसर रंगाच्या रेषा असतात. अशा 2 प्रकारची आणि याच्या व्यतिरिक्त गोल आणि काळसर पण एक फळ येतं आणि आजकाल आपण बघतो जसं इतर फळांच्या प्रमाणेच कलिंगडात सुद्धा जो आपल्याला हा लाल फ्लेश म्हणजे आतला गर जो आहे तो लाल जसा आहे, तसा पिवळा गर असणारी सुद्धा मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. पण आता वाण निवडताना शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास इथं करणं गरजेचं आहे, की तुमच्या मार्केटला कोणतं वाण जास्त प्रमाणात चालतं. जर तुमच्याकडे गोल वाण जास्त चालत असेल, तर तुम्ही त्या ची निवड करायला पाहिजे असं मी सांगेन. पण जर तुमच्याकडे पर्टिक्युलरली महाराष्ट्राचा विचार जर केला, तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आईस बॉक्स सेगमेंट जो आहे, यातले वाण जास्त चालतात. म्हणजे पहिल्या प्रकारातले जे वाण आहेत, ते जास्त चालतात. त्याच्यात अंडाकृती फळ आणि काळसर निळसर रंगाचं जे फळ आहे, ते जास्ती चालतं. मग अशा वाणांची तुम्ही निवड करायला पाहिजेत आणि ह्याच्यात सुद्धा काही व्हरायटीज काही कंपन्या ज्या आहेत त्यांच्या व्हरायटीज खूप फेमस आहेत. जसं शुगर क्वीन आहे. ही मला वाटते खूप वर्षांपासून सगळ्या शेतकऱ्यांना परिचित असलेली अशी व्हरायटी आहे. साधारण 3 ते 5 किलोपर्यंत एव्हरेज ह्याचं फळ जातं. त्यानंतर 2 पर्यंत अगदी कलिंगडामध्ये अधिराज्य गाजवणारी अशी कलर सीड कंपनीची मेलोडी नावाची व्हरायटी होती. ती सुद्धा बरीच चालली. त्यानंतर आता सध्याच्या मागच्या 1-2 वर्षांचा विचार केला तर डी-सी-एस कंपनीची जिग्ना गोल्ड अगदी कमी अ, अ, म्हणजे पैशांमध्ये तुम्हाला ह्याची रोपं अवेलेबल होणार. त्याचबरोबर सागर सीड म्हणून कंपनी आहे. त्यांचं सागर किंग नावाचं वाण आहे. डॉन देखील त्यांचंच वाण आहे. हे सुद्धा सध्या खूप चालतंय. त्याचबरोबर बाहुबली म्हणून एक अ, 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 वाण आहे. ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि नवीन आलेलं आत्ताचंच रसिका नावाचं एक वाण आहे. ह्या सुद्धा वाणाला शेतकरी जास्त पसंती देतात. तर असे काही वाण आहेत हे तुम्ही लागवडीसाठी वापरू शकता. यातले शुगर क्वीन आहे, मॅक्स झालं, त्यानंतर सागर किंग झालं, मेलोडी झाली. ही खूप वर्षांपासूनची म्हणजे वाण आलेले शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे स्वतःचे त्यांचे एक्सपिरियन्स पण चांगले आहेत उत्पादनाच्या बाबतीत. सो ह्या अशा थोडंसं पॉप्युलर असणारे वाण आणि नर्सरीमध्ये त्याची रोपं जी आहेत ती अवेलेबल होतील असे वाण आणि मार्केटला पसंती असणारे वाण शेतकऱ्यांनी निवडायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या स्क्रीनवरती वाहनांची लिस्ट आहे, स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता तुम्ही. परंतु मॅडमनी जसं सांगितलं की तुमच्या बाजारातला कशा प्रकारची मागणी आहे त्यावरच वाहन निवडणं गरजेचं आहे. मॅम, यासोबतच लागून प्रश्न की आता काही काही वेळेला शेतकरी बांधव रोप लागवड आणि बियाणे लागवड, बियाणे पण उपलब्ध असतात या वाहनांचे. तर याच्यामध्ये कोणतं म्हणजे शेतकऱ्यांना फायद्यासाठी कोणतं आहे, रोप लागवड का बियाणे लागवड? बरोबर. अगदी म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही. बऱ्याचदा शेतकरी कन्फ्युजनमध्ये असतात, की रोप लावलेलं चांगलं का बी लावलेलं चांगलं? कारण की ह्याच्यात जर खर्चाचा ताळमेळ थोडा बसवायचा झाला, तर त्या दृष्टिकोनातनं पण विचार करणं गरजेचं आहे. तर कसं असतं, जेव्हा तुम्ही बी लावता, तर बी जे आहे, तर बियापासून रोप तयार होण्यासाठी साधारण 20 ते 25 दिवसांचा कालावधी जातो. मग जर तुम्ही आधी बी लावणार असाल, तर साहजिकच तुमचं पीक जे आहे ते तेवढ्या दिवसांनी पुढे जातं. म्हणजे त्याची हार्वेस्टिंग, फळांची तोडणी जी आहे ती 20 दिवस, 25 दिवस पुढे जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं, की तुम्ही जेव्हा लागवड करता
तेव्हा तुम्ही मल्चिंग पेपरवर लागवड करता. जेव्हा बी लावतो, तर ते बियांमधून जेव्हा जर्मिनेशन होतं, पहिली 2 दलं ज्याला आपण कॉटिलेडॉन्स म्हणतो, ती बाहेर येतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, मल्चिंग पेपर तापला जातो. त्यातनं गरम हवा असते, ती बाहेर फेकली जाते आणि ती नेमकी त्या रोपांवरती म्हणजे नवीन उगवत असणाऱ्या रोपांवर फेकली जाते. मग याच्यामध्ये मर होण्याचं प्रमाण, रोपांचं नवीन उगवत असलेल्या रोपांचं मर होण्याचं प्रमाण फार वाढतं. मग त्यात तुमचा परत अजून त्या ठिकाणी तुम्हाला परत दुसरं बी आणून लावावं लागतं. सो ह्याच्यात तुमचा अजून वेळ पण वाया जातो, त्याचबरोबर खर्चही वाढतो. आणि तेच जर तुम्ही जर रोपांच्या बाबतीत जर बघाल, तर जेव्हा तुम्ही रोपं लावता, तर ती ऑलरेडी नर्सरीत 20 ते 25 दिवस त्यांचं वय जे आहे ते तयार होण्यासाठी गेलेलं असतं. मग तिथून तुमचा तेवढा 20 ते 25 दिवसांचा कालावधी वाचतो. मग जर तुम्ही बियांनी लागवड केली, तर साधारण 90 दिवसात तुमचं फळ मार्केटला येतं आणि जर तुम्ही रोपांनी लागवड केली, तर ते साधारण 65 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्ये फळ तुमचं तयार होतं. सो असा हा डिफरन्स आहे रोप आणि बियांमध्ये. तो शेतकऱ्यांनी शक्यतो बी न निवडता रोपांची निवड करूनच लागवड करावी. आता रोपांची लागवड करताना सुद्धा त्याची जी निवड आहे, त्या निवडीमध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की एकतर तुम्ही ठिकाणाहून रोपं घेणार आहात, म्हणजे नर्सरीतनं जर घेणार असाल, तर तिथं ती तुम्ही खात्रीशीर नर्सरी पहिले तर निवडा आणि तिथूनच रोपं जी आहेत ती मागवा. त्याचबरोबर त्याचं वय जे आहे, तर ते तुम्हाला म्हणजे साधारण 15 ते 20 दिवस जे आहे जास्तीत जास्त 25 दिवस. त्याच्या पुढं जर वय झालं, तर अशी रोपं घेऊ नका. बऱ्याचदा नर्सरीत असंही केलं जातं, की आधीच रोपं टाकून ठेवली जातात. कोणाचे तरी प्लॅनिंग्ज मग शेतकऱ्यांचे मागे-पुढे होतात. मग अशा वेळी ती आपल्यावर चेपवण्यात येतात. मग जास्त वाढ होऊ नये म्हणून लिहोसिन वगैरे ह्याचा स्प्रे करून तात्पुरती वाढ थांबवली जाते. सो असे प्रकार पण आजकाल खूप घडतात. तर हे प्रकार आपल्यासोबत घडू नये त्यासाठी खात्रीशीर चांगली नर्सरी बघून एक 20 ते 25 दिवसांचं जे वय असेल अशी रोपं त्याला पानं चांगली पाहिजेत. तुम्ही जर बघितलं तर खालची जी 2 दलं असतात त्याच्यावर बऱ्याचदा रेषा-रेषा पांढऱ्या उठलेल्या दिसतात. जो नाग अळीचा प्रॉब्लेम असतो. मग ही जर सुरुवातीपासूनच अशी जर ती इन्फेक्टेड एखाद्या किडीनी किंवा रोगाने जर ग्रस्त असलेली रोपं जर आपण घेतली, तर साहजिकच आहे त्याच्यापासून निघणारी वेल पण आपल्याला पुढे जाऊन तसाच अ, अ, हे देते. त्यामुळे तो एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर झाडाची उंची जी म्हणजे रोपाची उंची आहे, ती साधारण 10 ते 12 सेंटीमीटर एवढीच उंची असलेली रोपं शक्यतो निवडा आणि शक्यतो काय करा, की तुमचं प्लॅनिंग करा आधी. म्हणजे कलिंगडाच्या लागवडीमध्ये प्लॅनिंगला खूप मोठं हे इम्पोर्टन्स आहे. कारण तुम्ही जर समजा लागवड करणार आहात, त्याच्या आधी तुम्हाला नर्सरीवाल्याला जाऊन सांगावं लागेल, की माझी अशी-अशी एवढ्या-एवढ्या रोपांची ऑर्डर आहे. मला 1 एकर लागवड करायची, तर एवढे रोपं तू मला तयार करून दे. तर त्यानुसार तुमची रोपं तुमच्या डिसाईड केलेल्या म्हणजे तुम्ही ठरवलेल्या तारखेला किंवा त्याच्या आधी 2-3 दिवस तुम्हाला नर्सरीमधनं आणता येतील. सो हे असं प्लॅनिंग व्यवस्थित करून आणि योग्य प्रकारे ती रोपांची निवड तुम्ही जी आहे ती करून मगच लागवडीला सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. शेतकरी बांधवांनो बघा, जे निकष सांगितलं मॅडम आपलं रोप निवडताना ते महत्वाचे आहेत खूप आणि इम्पॉर्टन्स आहेत. तर त्याचा नक्कीच तुम्ही अवलंब करा. मॅडम सॉरी, शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपले कमेंट बॉक्समध्ये टाका. वेबिनारच्या शेवटी आपण नक्कीच त्या प्रश्नांचं समाधान करूया. मग आता ह्याच्यामध्ये लागवड करताना पुढचा जो टप्पा आणि महत्वाचा टप्पा जो येतो, बेड साईज. कारण की शेतकरी बांधवांचं ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे किंवा थोडं प्रश्न असतो किंवा नक्की साईज किती असली पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याचं नियोजन असलं पाहिजे. बरोबर. आता कसं हे पीक मुळातच वेलवर्गीय पीक आहे. आपल्याला माहिती आहे, वेल जी आहे ती पटापट वाढत जाते कलिंगडाची किंवा खरबूज असेल, सगळ्याच प्रकारच्या वेली पटापट वाढत जातात. तर याच्यासाठी तुम्हाला बेड जे आहेत ते बनवताना थोड्या काही गोष्टी जसं अंतर आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे कटाक्षानं पाळणं खूप गरजेचं आहे. तर याच्यात तुम्हाला काय करायचंय, तर जे 2 लॅटरल असतात, तर त्या 2 लॅटरल मधली जी जागा आहे ती म्हणजे लॅटरल टू लॅटरल हे जे अंतर आहे, हे तुम्हाला 6 फुटाचं ठेवायचं. म्हणजे आपण म्हणतो 6 फुटावर बेड पाडायचे. मग 6 फूट अंतर 2 लॅटरल मधलं ठेवायचं. तुम्ही जो बेड तयार करताय त्याचा वरचा जो माथा आहे,
ज्याच्यावर आपली लागवड होणार आहे, मल्चिंग पेपर तुम्ही अंतरणार आहात, तो साधारण 2.5 फुटाच्या किंवा 3 फुटापर्यंत पाहिजेत. म्हणजे 3 फूट जर तुमचं वरचा जर माथा असेल, तर त्याच्यात मधोमध बरोबर लॅटरल येईल आणि मग लॅटरलच्या बाजूला एक साधारण 6 इंच जागा सोडून लॅटरलच्या सपोज उजव्या हाताला 6 इंच जागा सोडून तुम्हाला तिथं एक रोप लावण्यासाठी खड्डा म्हणजे होल घ्यायचा आहे मल्चिंग पेपरवर. त्याचबरोबर आता बऱ्याचदा असं होतं, की 2 रोपांमध्ये किती अंतर ठेवावं? एका बेडवर किती रोपं लावावी? तर हे सगळे जे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे, तर त्याच्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना कन्फ्यूज न होता, एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटरलच्या दोन्ही बाजूला तुम्ही समान अंतरावरती म्हणजे उजव्या बाजूच्या रोपाच्या समोरासमोर डाव्या बाजूचं रोप असं सुद्धा लागवड करू शकता किंवा झिगझॅग पद्धतीने सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे उजव्या बाजूच्या 2 रोपांच्या मध्ये बरोबर डाव्या बाजूचं एक रोप येईल. असं तुम्ही त्रिकोणी म्हणजे झिगझॅग पद्धतीने सुद्धा लागवड केली तरी चालते. हे दोन्ही प्रकारची लागवड तुम्ही करू शकता आणि त्यात मग तुम्हाला 2 रोपांमधली जी अंतर आहे, ते ठेवताना साधारण 1.25 फूट ते 1.5 फूट. 1.25 फूट शक्यतो कुठे जिथं अगदीच हलकी जमीन आहे, पण पाणी व्यवस्थित आहे. अशा ठिकाणी तुम्ही 1.25 फूट अंतर ठेवलं तरी चालेल. पण शक्यतो बाकीच्या जमिनींकरता 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 2 फुटापर्यंत ठेवू शकता. जेवढं जास्त अंतर ठेवणार तेवढं तुमचं नंबर ऑफ प्लांट्स म्हणजे झाडं जी आहेत ती कमी बसणार. मग त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. कारण एका झाडावरच कमीत कमी 2 ते 3 फळं मिळतात. त्यात सुद्धा ती 5 ते 7 किलो पर्यंत तुम्ही एक वेलापासून माल काढणार असता. तर मग जशी तुमची रोपं कमी होतील तसा हा तुमचा माल कमी होतो. मग त्यासाठी म्हणून जास्त अंतर वाढवू नका. अगदी 2 फुटाच्या पुढे जायची पण गरज नाही. 1.5 फुटापर्यंत लागवड बस होते आणि 2 बेडच्या बरोबर मग तुमची मधली जी जागा आहे, ती जिथं जिथं तुमची वेल पसरणार आहे. कारण ती वेल पसरण्यासाठीची सुद्धा जागा आपल्याला गरजेची असते. त्या ते ते त्या जागा ती जागा आपल्याला 4 फुटापर्यंत मिळते, जर तुम्ही ह्या पद्धतीने नियोजन केलं तर. आणि नेहमीप्रमाणे गादी वाफ्याची जी उंची आहे, ती तुम्हाला 1 फुटापर्यंत ठेवायची. सो अशा सगळ्या डायमेन्शन्स ज्या आहेत, त्या ठेवून मग तुम्ही लागवड जी आहे ती करू शकता. ह्यात सुद्धा तुम्ही जर समजा 6 फूट चं वाफा 2 वाफ्यातलं अंतर म्हणजे लॅटरलमधलं अंतर ठेवलं आणि 1.5 फुटावर जर लागवड केली तुम्ही, तर साधारण एक 8,000 च्या पुढे म्हणजे अगदी 8,000 ते 9,000 पर्यंत रोपं तुमची बसतात. आणि तेच जर तुम्ही 2 फुटापर्यंत जर लागवड केली, तर साधारण 7,000 ते 8,000 एवढी तुमची रोपं तिथं बसतात. सो हे पण गणित थोडंसं जमलं पाहिजे तुम्हाला, की जे नंबर ऑफ प्लांट्स आहेत, ते सुद्धा आपले व्यवस्थित पाहिजे. अगदी पण दाटी होता कामा नये आणि अगदीच विरळ झालं, तर प्रॉब्लेम असा होतो, की विरळ झाल्यामुळे ना तुमची फळं जी आहेत, त्या फळांना म्हणजे ते फळं वेलीखाली झाकली जात नाहीत. ती एक्सपोज होतात आणि मग सूर्याच्या उष्णतेमुळे त्याच्यावर सनबर्निंगचे डाग पडतात. मग हे टाळण्यासाठी म्हणून बेडमधलं अंतर जे आहे, ते लागवडीचं अंतर, रोपांमधलं अंतर आणि बेडची साईज हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने पाळल्या पाहिजेत. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो बघा, गादी वापराचं एकंदरीत जे माप आहे ते तुमच्या उत्पन्नाला फरक देतो, त्याच्यामध्ये फरक जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसते अंतर हे खूप शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे आणि तेच तुम्ही तशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे. आणि आता ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं असतं की पीक लागवडीच्या आधी जो असतो तो बेसल डोस किंवा खताचा डोस, तर तो कलिंगडासाठी कोणता किती असला पाहिजे? बरोबर. आता बेसल डोस कसं आहे, तर हे पीक आहे बेडवरचं. आपण एकदा बेडवर खतं टाकली, की तिथून पुढे आपल्याला मातीत मिक्स करून कुठलीही खतं देता येत नाहीत. बेसल डोस हा फार बेसिक असतो. सुरुवातीला हा टाकला जातो जेणेकरून पीक लावल्यानंतर पिकाला अन्नद्रव्य पटापट उपलब्ध व्हावीत. कारण जोपर्यंत मुळ्या झाडाच्या चांगल्या चालू होत नाहीत आणि वॉटर सोल्युबल म्हणजे तुमची लिक्विड ग्रेड्स तुम्ही जोपर्यंत सोडत नाही, तो तोपर्यंत ही खतं त्या पिकाला मदत करतात वाढीसाठी. त्यासाठी बेसल डोस जो आहे, तो मातीमध्ये बेडमध्ये जाणं, मल्चिंग पेपर अंतरायच्या आधी जाणं खूप गरजेचं आहे आणि याच्यात शेणखताचा सुद्धा उपयोग शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत. आता ह्याच्यात कसं आहे, कलिंगड हे पीक असं आहे, की ह्याला 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश प्रति एकर ह्याची रिक्वायरमेंट आहे. पण आपण हे जे लागवड आहे,
ती जर फायनान्शियल दृष्ट्या आपल्याला परवडण्यासारखी करणार असू तर ह्याच्यात ॲडिशनल आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स सुद्धा द्यावी लागतात. म्हणजे इथे थोडंसं एन-पी-के लेव्हल जी आहे ती आपली अप होते थोडीशी. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खतं उपलब्ध असतात. तर एन-पी-केच्या ज्या ग्रेड आहेत, इथं आपण दिलेल्यापैकी युरिया तुम्ही अर्धी बॅग वापरू शकता सुरुवातीला. त्यानंतर डी-ए-पीची 1 बॅग 50 किलोची वापरू शकता आणि पोटॅश जी आहे, ती साधारण तुम्हाला 1 पाऊण बॅगपर्यंत लागेल. तर हे सुरुवातीला दिल्यानंतर त्याच्यासोबत म्हणजे एवढंच देऊन थांबायचं नाही. कारण की कलिंगड हे पीक असं आहे, की एकतर ते खूप 2 महिन्यात तच निघून जातं त्यामध्ये आणि एका झाडावरनं तुम्हाला जर 5 ते 7 किलोपर्यंत माल हवा असेल, तर एन-पी-केच्या ग्रेड्स त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या ग्रेड्स सुद्धा म्हणजे त्या पिकाच्या जेवढ्या रिक्वायरमेंट आहेत, तेवढ्या वापरणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला एन-पी-केच्या ग्रेड सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ती 10 किलो एकरी आणि सल्फर, सल्फर जे आहे सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट ते सुद्धा तुम्हाला 10 किलो प्रति एकरी द्यावं लागेल. त्याचबरोबर जमिनीतून कुठल्याही प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, जसं की हुमणी वगैरे असेल, यासाठी तुम्ही निंबोळी पेंड वगैरेचा सुद्धा वापर करायला पाहिजे. निंबोळी पेंड साधारण 1 बॅग 1 एकर करता सुरुवातीच्या या बेसल डोसमध्ये मिक्स करून द्यायला पाहिजे. सो असं साधारण आता इथं आपण युरिया, डी-ए-पी आणि पोटॅश ह्या साध्या बेसिक ग्रेड्स घेतलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त शेतकरी 10-26-26 आहे, 20-20-0-13 आहे, 12-32-16 आहे, अशा सुद्धा मार्केटमध्ये वेगवेगळे ग्रेड्स अवेलेबल आहेत. त्या प्रकारातनं सुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ते तुम्ही ग्रेड वापरून बेसल खतांचा डोस जो आहे तो करू शकता. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, तुमच्या स्क्रीनवरती आहे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता मोबाईलच्या स्क्रीनवरती बघूचा. महत्वाचं आहे बेसल सुरुवातीला. मग आता रोपं लागवड केल्यानंतर शेतकरी बांधवांना सुरुवातीच्या काळात काही प्रॉब्लेम जाणवतात. तर बऱ्याच वेळा शेतकरी बांधव आपल्या खेतीबडीच्या मार्फत तीच पाठवतात पुन्हा ऍप्लिकेशन मार्फत. तर सुरुवातीच्या काळात रोपांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे? बरोबर. आता काय होतं, जेव्हा आपण रोप लावतो, ठीक आहे. तर रोप लावल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की उन्हामुळे दिवसभर जे ऊन असतं, त्या उन्हामुळे मल्चिंग पेपर चांगलाच तापतो. आपण जर जिथं होल दिसतं, त्या होलमधनं असा हात घालून बघितलं थोडा वेळ, एक थोडा एक 10-15 सेकंद जरी थांबलो, तरी आपल्या हाताला चटके बसायला सुरुवात होतात. तर मग अशा वेळी काय होतं, तुम्ही जर समजा मल्चिंग पेपर जर तापलेला असेल आणि त्यातनं एकदा तो तापला, की त्यातली जी गरम हवा आहे, ती बाहेर फेकण्यासाठीची जी जागा असते, ती म्हणजे आपण जिथं रोप लावलेलं असतं, ती जागा. मग त्या रोपाच्या तिथला जर पोर्शन जर तुमचा उघडा पडलेला असेल, जसं आता आपल्या स्क्रीनवर मोबाईलच्या दिसत असेल, की उजव्या बाजूचा जो फोटो आहे, त्याच्यात बघा 2 पिवळ्या रंगाचे बाण दाखवलेले आहेत. बरोबर तिथून तुमची गरम हवा जी आहे, ती बाहेर फेकली जाते. त्या बाहेर फेकल्या गेल्यामुळे काय होतं, डाव्या साइडचं पान बघा इथे करपल्यासारखं दिसायला सुरुवात झाली. मग ह्या गरम हवेमुळे हे करपतं आणि हे मरायला सुरुवात होते. मग बऱ्याचदा शेतकऱ्यांना असं वाटतं, की मर लागली, मर लागली. पण ही मर नसून गरम हवेमुळे जी गरम हवा बाहेर फेकली जाते, त्याचा रोपावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ती रोपं जी आहेत, ती मरायला सुरुवात होते. तेच तुम्ही डाव्या बाजूच्या फोटोत बघितलं, तर त्या शेतकऱ्यांनी काय केलंय, जशी रोपं लावली, की त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय, बाहेरून म्हणजे माती आणून तिथं टाकून ते होल पूर्ण मुजवून घेतलेलं आहे. मग हे असं केलं तुम्ही मुजवून घेतलं, की तुम्हाला तिथं काय होणार, ती हवा जी आहे ती बाहेर फेकली जाणार नाही आणि बाहेर जर हवा नाही आली, तर तुमचं ऑलरेडी जे लावलेलं रोप आहे, त्याच्यावरती फेकली नाही जाणार आणि त्याची मर होणार नाही थोडक्यात. तर तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही रोप लावता, तर रोप लावून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पहिलं महत्त्वाचं काम करायचंय, की गळे भरून घ्यायचे. हे जे गळे म्हणजे उघडं जिथून प्लास्टिक पेपर उघडा झालेला आहे, त्या पोर्शनमध्ये तुम्हाला माती आणून बाहेरनं ती टाकून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जेव्हा हे उघडं पडलेलं दिसेल, साधारण अजून एक म्हणजे रोपं लावून 1 महिन्याची होईपर्यंत, ती वाढीला चांगली लागेपर्यंत तुम्हाला हा त्रास जाणवतो. तिथून पुढे नंतर हा त्रास सहसा जाणवत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ह्या अडचणी शेतकऱ्यांना येतात आणि बऱ्याचदा ते समजतच नाही, की कशामुळे होतंय. आपण नुसतेच बुरशीनाशकं सोडत बसतो, फवारण्या घेत बसतो. इथं आपला अनावश्यक खर्च वाढतो. त्यामुळे ही गोष्ट सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी करून घेतली पाहिजे. धन्यवाद. खूप महत्वाची शेतकरी बांधवांनी गोष्ट आहे. खोडावरती पण स्कॉर्चिंग पांढऱ्या प्रकारचं दिसतं. त्यावेळेला पण मॅडम जसं म्हटल्या त्याप्रमाणेच बुरशीनाशक नुसते सोडली जातात.
तर असं न करता हे सुरुवातीच्या काळात करणं खूप गरजेचं आहे. मॅडम, सुरुवातीच्या काळात रोगाचा काही प्रादुर्भाव असतो तर त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे? बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण अगदी पुढेपर्यंत नको, पण अगदी पहिल्या बरोबर. सुरुवातीच्या एका महिन्यात शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात, ते थोडंसं डिस्कस करूयात. तर पहिल्या एका महिन्यात शेतकऱ्यांना काय होतं, की पाण्याचा कधी-कधी अंदाज येत नाही. जास्त पाणी दिलं गेलं जातं किंवा पाणी कमी पडतं. मग अशा वेळेस काय होतं किंवा जमिनीत आपण आतमध्ये ड्रिपमधून हात घालून कधी-कधी आपण चेक करत नाही, आतमध्ये ओलावा आहे का? पाणी असेल तर आपण पाण्याची पाळी असेल आपल्याकडे आलेली, की आपण सोडून देतो. किंवा मग बाबा ऊन वाढतंय असं वाटतं बाहेरून म्हणून आपण एकतर मल्चिंग पेपर लावतातच त्याच्यासाठी, की एकतर तुमचं पाण्याचं संरक्षण व्हावं ह्यासाठी. मग जास्त प्रमाणात पाणी दिलं गेल्यामुळे काय होतं अशा ठिकाणी मर रोग लागायला सुरुवात होते. फ्युझारियम नावाची बुरशी आहे, ती खाली वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे मर रोग जो आहे तो जास्त दिसतो शेतकऱ्यांकडे. तर हा एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पहिलं काम काय करायचं शेतकऱ्यांनी, लागवड केली तुम्ही जशी रोपांची, तिथून पुढचा तुमचा जो एक साधारण 10 दिवसांचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये तुम्हाला 2 महत्त्वाच्या आळवण्या घालायच्या आहेत. एक पहिली आळवणी जी आहे, ती म्हणजे बुरशीनाशकांची आळवणी. एक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा नावाचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे जैविक बुरशीनाशक आहे. हे तुम्हाला ठिबक वाटे 1 लिटर प्रति एकर सोडायचं आहे. ह्याच्याने तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन येणारी जी मर आहे ना, ज्या हानिकारक बुरशी आहेत मातीमध्ये तिथं डेव्हलप होणाऱ्या, त्या तिथल्या तिथं मारण्याचं काम, त्याचबरोबर इतरही अनावश्यक काही बुरशी असतील, ज्या पिकाला त्रास देणार आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं काम ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे ती करते. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे अवेलेबल आहेत. आर्या बायोलाईफ कंपनीचं सुद्धा ट्रायकोपेम नावाने औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याचा सुद्धा तुम्ही वापर जो आहे तो ड्रेंचिंगसाठी करू शकता किंवा ठिबक वाटे सोडलं तरी चालेल. अगदी पंपानी प्रत्येक झाडाला घालत बसायची गरज नाही. ठिबकनी सोडलं तरी जातं ते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाची आळवणी जी आहे ती आहे एन-पी-केचे जे जीवाणू आहेत. तुम्ही आत्ताच बेसल खतांचा जो डोस टाकला, तो डोस जो आहे तो पीक उचलून घेण्यासाठी त्यातलं जे नत्रस्फुरत पालाश आहे, ते उचलून घेण्यासाठी एन-पी-के बॅक्टेरिया जे आहेत, ते खूप सोडणं गरजेचं महत्वाचं आहे. कारण तुम्ही दिलेला खतांचा डोस जो आहे, बऱ्याचदा त्यातलं फॉस्फरस हा असा घटक आहे, तो मातीत जो आहे सोडल्यानंतर किंवा मातीत खतं दिल्यानंतर फॉस्फरस बऱ्याचदा अवेलेबल होत नाही. कारण की तो फिक्स होऊन बसतो एका ठिकाणी. सो हे टाळण्यासाठी तुम्हाला म्हणजे तो जो खतांचा तुम्ही घातलेला जो डोस आहे, तो पिकाला अवेलेबल होण्यासाठी तुम्हाला तिथे एन-पी-केचे जीवाणू जे आहेत ते 1 लिटर प्रति एकर ड्रेंचिंग वाटे किंवा मग तुम्हाला ठिबक वाटे देता येणं शक्य असेल, तर तसं तुम्ही देऊ शकता. ह्या 2 महत्त्वाच्या तुम्हाला आळवण्या करायच्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं, की जो मर रोग आहे तो कंट्रोलच्या बाहेर जातो. मग कारण तिथं फंगसचं पॉप्युलेशन जास्त झालेलं असतं, बुरशांचं प्रमाण वाढलेलं असतं. अशा वेळी मग तुम्हाला रासायनिक जे बुरशीनाशक आहेत, त्यांचा तुम्ही ज्या वॉटर सोल्युबलच्या ग्रेड्स चालू कराल, त्याच्यात सुद्धा मिक्स करून तुम्ही दिलं तरी चालेल. प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही वापराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही बाविस्टिन आहे, त्यानंतर थायोफिनेट मिथाइल म्हणजे रोकोसारखं बुरशीनाशक आहे, ह्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि अगदीच हे जर प्रमाण वाढत चाललं असेल, तर मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोझेब आहे, एलिएट आहे, यासारख्या बुरशीनाशकांचा तुम्ही या ठिकाणी वापर रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी करू शकता. धन्यवाद मॅडम. मॅडम, आता सुरुवातीला रोगाबरोबर किडींचा पण काही प्रादुर्भाव जाणवतो. प्राथमिक तुम्ही जसं मागाशी म्हटला की ट्रान्सप्लांटिंगच्या वेळेस रोपांची लागवड करताना सुद्धा कधी कधी किडीचा प्रादुर्भाव असतो. तर सुरुवातीच्या किडीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे? बरोबर. आता मगाशीच आपण बघितलं, की जेव्हा रोप जे आहे, ते लावलेलं बियांमधनं रोप जेव्हा बाहेर पडतं किंवा तुम्ही नेऊन जेव्हा शेतामध्ये लावता, तेव्हा पहिला अटॅक आपल्याला कुठल्या किडीचा दिसत असेल, तर ती नाग-अळी. पानांवरती पांढऱ्या रंगाच्या नागमोडी रेषा दिसणं, हे नाग-अळीचं प्रमुख लक्षण मानलं जातं. कारण ही साहजिकच ही वेलवर्गीय वनस्पती आहे. वेलवर्गीय वनस्पतीचे पानं फार मोठे असतात. तिथे वाव असतो खाण्यासाठी किडींना जास्त. त्यामुळे इकडे जास्त नाग-अळी अट्रॅक्ट होते. त्याचबरोबर मावा नावाची कीड आहे, ती सुद्धा इकडे जास्त प्रमाणात दिसते. आता नाग-अळी जी आहे, ती काय करते, पानांवर मधला गाभा खात-खात जाते आणि पानाच्या टोका साइडच्या एक साइडनं खाली जाऊन पुन्हा मातीत जाऊन अंडी घालते. तर मग ही जी नाग-अळी आहे, ह्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सुरुवातीच्या
एक 15-20 दिवसांमध्ये तुम्हाला लगेचच दिसायला लागतो. त्याचबरोबर आता हे पीक मुळातच आपण थोडंसं थंडी आणि ह्याच्या पिरियड उन्हाळा सुरू व्हायच्या मधला हा पूर्ण संपूर्ण कालावधी आहे. आता सध्याच्या पिरियडमध्ये ज्वारी आहे, त्याचबरोबर पावटा असतो काही ठिकाणी, काही ठिकाणी अ, अ, इतर ज्या पिकं आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्या पिकं आहेत, तर या पिकांवरती ह्या किडींचा ऑलरेडी प्रादुर्भाव असतो. जसं हरभरा आहे. मग आता रब्बीतली जी पिकं आहेत, ती ऑलरेडी थोडीशी मोठी झालेली असतात. मग तिकडे माव्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. मग तिथे शेजारी कलिंगडाचा प्लॉट असेल, तर साहजिकच ही कीड तिकडे पण आपल्याकडे पाहायला मिळते. तर मग अशा वेळी म्हणजे ह्या ज्या 2 किडी आहेत, ह्या किडी प्रामुख्याने बघायला मिळतात आपल्याला सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये तरी. आता आपण बघितलं की कोणत्या किडी इथे बघायला मिळतात. आपण आता ह्याच्याबद्दल आपण बघूयात की ह्याच्यानंतर ह्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर आता किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या शेतामध्ये कोणती कीड आहे हे शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार फवारण्या घेता आल्या पाहिजे. कारण की तुम्हाला जर कीडच नाही ओळखता आली, तर तुम्ही जर नुसतेच फवारण्या घेत राहिलात, तर तुमचा विनाकारण खर्च वाढतो आणि कीड तर कंट्रोल होतच नाही. शिवाय मग काय होतं त्याचा तुमच्यावर अननेसेसरी पैशांचं बर्डन येत राहतं. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कीड ओळखता आली पाहिजे. तुमच्या शेतात कोणती कीड आहे, हे एकदा तुम्हाला ओळखता आलं, की नियोजन करायला तुम्हाला सोपं जातं. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर पिवळ्या आणि निळ्या रंगाचे चिकट सापळे मार्केटमध्ये मिळतात. हे चिकट सापळे तुम्हाला प्रत्येकी 10 चिकट सापळे एका एकर क्षेत्रामध्ये लावायचे. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर जमिनीच्या पासून म्हणजे तुमच्या बेडपासून साधारण 15 सेंटीमीटर उंचीवरती तुम्हाला समजा काठी उभी करून त्याच्यावरती हे चिकट सापळे तुम्हाला लटकवून द्यायचे आहेत. असे तुम्ही ठराविक अंतरावरती निळे आणि पिवळे असे अल्टरनेट सापळे तुम्हाला म्हणजे ह्याच्यात तुम्हाला मावा झालं, पांढरी माशी झाली, तुडतुडे झाले, थ्रिप्स झाले, ह्या सगळ्या किडी आहेत. ह्या किडी म्हणजे उडणाऱ्या किडी आहेत ह्या आणि ह्या जाऊन चिकटतात त्याला. तेव्हा मग आपल्या लक्षात येतं, की कोणता स्प्रे आपण कोणती कीड आहे आणि त्यासाठी कोणता स्प्रे आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण मगाशी बोललो, की जसं नाग आहे. मग ह्या किंवा इतरही पानं खाणाऱ्या अळ्या असतात. तर शिवाय आता कसं हरभरा आहे साइडला सपोज, तर हरभऱ्यावरती सुद्धा आपल्याला जी सेमी लुपर म्हणजे उंटअळी आहे, पानं खाणारी अळी, हिरव्या रंगाची अळी आहे, तंबाखू अळी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या ज्या आहेत, त्या कलिंगडामध्ये सुद्धा आपल्याला आजकाल बघायला मिळतात. मग अशा प्रकारच्या अळ्या आणि रस शोषक किडी यांच्या नियंत्रणासाठी सगळ्यात रामबाण इलाज म्हणजे तुम्ही सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह म्हणून निंबोळी तेलाचा वापर करा. निंबोळी तेलामुळे काय होतं, पानांवर साधारण कडवटपणा येतो आणि त्या कडवटपणामुळे ह्या किडी ज्या आहेत त्या रिपेल केल्या जातात, म्हणजे अडवल्या जातात. त्यांना कीड आपल्या पिकाकडे येऊ न देण्यासाठी निंबोळी तेलाचा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर जैविक कीटकनाशकांमध्ये बिवेरिया बॅसियाना, मेटारायझियम यानेसोप्ली असेल, व्हर्टिसिलियम लॅकॅनी असेल, हे जे जैविक इन्ग्रीडियंट्स आहेत, ह्यांचा सुद्धा चांगला वापर करून शेतकरी किडींवरती सक्सेस मिळवतात. आता ही मुळातच एक 15-20 दिवसांचं लाईफ सायकल असणाऱ्या ह्या किडी आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या सुरुवातीच्या फवारण्या तुम्ही जर जैविकमध्ये घेतल्या, तर पुढे जाऊन तुम्हाला रासायनिक फवारण्या जास्त कराव्या लागणार नाहीत. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. आर्या बायोलाईफ कंपनीचं सुद्धा प्रोटेक्टम नावाचं एक औषध आहे, ज्याच्यामध्ये हे बिवेरिया, मेटारायझियम आणि व्हर्टिसिलियम हे तुम्हाला त्यात बघायला मिळेल. ह्याच्याने तुमचं रस शोषक किडींवरती चांगल्या प्रमाणात तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर आर्या बायोलाईफ कंपनीचं नीम ऑइल सुद्धा मार्केटमध्ये आहे. हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. इतरही कंपन्यांचे चांगले नीम ऑइल्स अवेलेबल आहेत. तुम्ही त्यापैकी तुमच्याकडे जे अवेलेबल होईल त्याचा वापर तुम्ही निंबोळी तेलामध्ये करू शकता. आता हे झालं सगळं जैविक जे उपाययोजना आहेत किंवा तुम्हाला सापळे लावणे हे जे मशागतीय कामं आहेत ह्यांच्याबद्दल. आता हे तुम्ही जेवढं सुरुवातीलाच कराल तेवढं तुमच्या प्लॉटमध्ये किडींचा प्रॉब्लेम जो आहे तो होणार नाही. पण इन केस असं झालं, की एवढं सगळं करून सुद्धा आता कीड आहे त्याचं प्रमाण वाढत गेलं, जर ते इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेव्हलच्या वरती गेलं, तर तिथं जैविकही काही काम करू शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही रासायनिककडे वळू शकता आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही Actra सारखं म्हणजे थायोमेथाक्झम नावाचं कंटेंट असलेलं मार्केटमध्ये कीटकनाशक मिळतं. त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड म्हणजे कॉन्फिडर आहे. माव्यावरती उत्तम काम करतं. पांढरी माशीसाठी एसिटामायप्रिड वापरू शकता. इमामेक्टिन बेन्झोएट आहे.
असे अळीसाठी वापरू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात. तर ते प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही रसशोषक किडींसाठी स्प्रे घेऊन त्या नियंत्रणात आणू शकता. आता हे सगळं रसशोषक किडी आणि अळीबाबत झालं. आता दुसरी महत्त्वाचं म्हणजे नाग अळी. नाग अळीसाठी रासायनिकमध्ये जर विचार करायचा झाला, तर अबामेक्टिन नावाचं अबॅसिन जे आहे, ते तुम्ही वापरू शकता. ह्याच्याने नाग अळीसाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. अगदी सुरुवातीच्या 1 महिन्यातच जास्ती प्रॉब्लेम येतो नाग अळीचा. तिथून पुढे मग जास्त प्रॉब्लेम बघायला मिळत नाहीत. त्याचबरोबर नाग अळीसाठी एक चांगलं खत काम करतं. खत काय काम करतं? तर पानं जी आहेत ती थोडीशी जाड बनवण्याचं काम करतं. पानं जाड झाली की ते अळीला पोखरता येत नाहीत. त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा वापर करा. स्प्रेमधनं जर हे घेतलं, तर साधारण पानात ताठरपणा येतो, कडक होतात आणि त्यामुळे किडीचा प्रॉब्लेम तिथं थोडा कमी जाणवतो. सो असं तुम्ही न्यूट्रिएंट्सचा सुद्धा वापर करून कीड व्यवस्थापन करू शकता. धन्यवाद मॅडम. शेतकरी बांधवांनो बघा, खूप महत्वाचा एक मुद्दा प्रत्येक जो आहे त्याला प्रतिबंधात्मक आणि त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कसं नियोजन केलं आहे हे दिलेलं आहे. प्रतिबंधात्मकच तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुमचा खर्च हा वाचणार आहे. मॅडम या पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन पण तेवढंच महत्वाचं, तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे सध्या? बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा पाऊसमान फार कमी आहे. हम्म. त्यानंतर आता ऑलरेडी काही जणांची पिकं लागून आहेत. म्हणजे समजा ऊस आहे, हरभरा आहे, गहू आहे. काही जणांची आलं हळदीसारखी पिकं आहेत, जी अजून 2 महिने अजून चालतील पुढे. तर त्यामुळे एकतर यंदा पाऊसमान कमी असल्यामुळे आणि विहिरींना बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये. बोरवेल्स सध्या म्हणजे कोरड्या पडायला लागलेल्या आहेत. अशा पिरियडमध्ये आपण जर कलिंगडासारखं पीक घेतोय, तर मध्ये पाणी व्यवस्थापनासाठी खूप काटेकोरपणे तुम्हाला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढ्यांना एकतर मुळात हे पीकच असं त्यासाठी मल्चिंगवर हे पीक घेणं गरजेचं आहे. विदाऊट मल्चिंग शेतकऱ्यांनी हे पीक घेऊच नये. कारण मल्चिंग जर नसेल, तर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. क्वालिटी चांगली मिळत नाही, फळांना डाग पडतात, रोगराई वाढते. वेल तुमचा मेन म्हणजे जमिनीवर पसरतो. जमीन हे असंख्य जीवाणू आणि बुरशांचं भांडार आहे. त्यात बऱ्याचशा हानिकारक बुरशा असतात, काही उपयुक्त बुरशा असतात. मग त्यामुळे मल्चिंग पेपरवर जेवढं तुमची वेल जी आहे ती पसरेल, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा जास्त होतो. मल्चिंग पेपरमुळे पाण्याचं व्यवस्थापन खूप चांगल्या प्रकारे होतं. जिथं तुमचं जे पाणी सपोज तुम्ही दिलं, तर सूर्याच्या उष्णतेनं त्याचं बाष्पीभवन जे होणार असतं, त्याचा वेग मल्चिंग पेपरमध्ये फार कमी असतो. त्यामुळे तुमचं पाण्याचं व्यवस्थापन करत असताना मल्चिंग पेपर वापरणं ही खूप मोठी गरज आहे आजकाल. आणि त्याचबरोबर आता पाणी देत असताना बरेचसे शेतकरी काय करतात, की आज पण सोडलं, उद्या पण सोडलं, तर असं नाही करायचं. जेव्हा तुम्हाला एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन हे वाफशावर करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की तुमची जमीन आता वाफशावर आलेली आहे, तेव्हा तुम्हाला पाणी द्यायचंय. रोज पाणी देण्यामध्ये काही पॉइंट नसतो. अ, एक तर सुरुवातीचा पिरियड हा असा असतो, की पहिले 1 महिना तर खूप जपावी लागतात रोपं. तर त्या पिरियडमध्ये पाणी व्यवस्थापन जर तुमचं एकदा चुकलं, तर रोग जो आहे तो लागण्याचं प्रमाण वाढतं. मग अशा ठिकाणी पुन्हा तुमची रोपांची संख्या कमी होते. मग त्याचा नकळत तुमचा परिणाम जो आहे तो फायनल तुमचं जे उत्पादन येणार असतं त्याच्यावर होतो. तर त्यामुळे पाणी नियोजन फार व्यवस्थित करा. जिथे थंडी आहे सुरुवातीच्या पिरियडमध्ये आता थंडीमध्ये जरा एक साधारण 25 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर हा जो पिरियड आहे 5-6 दिवसांचा शेवटचा आठवडा, त्या पिरियडमध्ये कदाचित थंडी जास्त राहू शकते. मग त्या पिरियडमध्ये थोडं पाण्याचं व्यवस्थापन तुम्हाला बदलावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं-जसं तुमचं पीक वाढीला लागेल, तसं-तसं सुरुवातीच्या काळात गरज कमी लागते. जसं-जसं हळू पीक वाढत जाईल, तसं-तसं पाण्याची गरज जी आहे ती वाढत जाते. मग तुमचं साधारण एक फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज जेव्हा चालू होते म्हणजे फळ सेट होऊन जसं मोठं-मोठं होऊ लागतं, आंब्या साइजचं वगैरे होतं. तिथून पुढे परत पाण्याची आवश्यकता जी आहे ती वाढते. मग त्यामुळे पाणी व्यवस्थापन पण व्यवस्थित करा. कारण ह्यामुळे पुढे जाऊन जी फळं आहेत ती क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जास्त होतो. मग त्यासाठी परत आपल्याला म्हणजे परत अजून उत्पन्नासाठी आपल्याला थोडंसं उत्पन्नामध्ये घट येण्याचे चान्सेस असं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सफर व्हावं लागतं. तर त्यासाठी पाणी व्यवस्थापन सुरुवातीपासूनच व्यवस्थित करा. वापसा चेक करा आणि वापशावरती तुम्ही तुमची जमीन जी आहे तिला तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारे ओळखता.
तुमच्या जमिनीला कधी तुमची जमीन वापशावर येते, किती पाणी लागतं हे तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त कुणीच सांगू शकत नाही. सो तुम्हाला तुमच्या जमिनीचा एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन हे पिकासाठी व्यवस्थित करा आणि पाणी जेवढं तुम्हाला काटेकोरपणे पाण्याचं नियोजन करता येईल, कारण यंदा उन्हाळा पण भरपूर कडक असणार आहे. पाण्याचं आता सध्यापासूनच बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्थापन जे आहे ते काटेकोरपणे करा. धन्यवाद मॅडम, महत्वाची माहिती आहे. बघा शेतकरी बंधूंनो, आपल्याला कोणतेही पीक घेताना महत्वाचा असतो सल्ला, आणि वेळेत सल्ला मिळणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठीच आपलं खेतीबडी फार्म ऍप्लिकेशन आहे. तुमच्या मोबाईल मध्ये नसेल तर प्ले स्टोअरला जावा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा खेतीबडी फार्म नावाने. त्यामध्ये तुम्हाला तज्ञांची मदत, हा सल्ला, हा पर्याय उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचा पिकाचा फोटो, जर तुम्हाला गरज आहे सल्ल्याची असं वाटत आहे, तो काढून पाठवा. आमचे अधिकारी कृषी सल्लागार तुम्हाला फोन करून तुम्हाला ज्या तुमची समस्या आहे त्याचं निराकरण करून ते लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिळणार आहे. नक्कीच तुम्ही आपलं खेतीबडी फार्म ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यातून तुमच्या पिकाचा सल्ला हा वेळेत मिळवा. नक्कीच. मॅम, आपल्या शेतकरी बांधवांचेही काही प्रश्न आले ते आपण घेऊया. हो, नक्की सर. बघा, राहुल जायभार साहेबांनी प्रश्न विचारलाय की महत्वाचा प्रश्न विचारला त्यांनी, तण नियोजन कसे करावे, तणनाशक आहे का? अ, बरोबर. राहुल सर, एकतर हे वेलवर्गीय पीक आहे. सुरुवातीचा 1 महिना जो आहे, जोपर्यंत वेली तुमच्या संपूर्ण पसरत नाही, तोवर याच्यामध्ये जास्त प्रकार म्हणजे तेवढाच पिरियड असतो, की तण येतं. मग या पिरियडमध्ये जर तुम्हाला अ, तण काढून घेता आलं हाताने, तर ते हाताने काढता येईल तर ते सोपं राहील. कारण या पिकामध्ये तणनाशकाची शिफारस अजून तरी नाहीये. त्यामुळे तुम्हाला तण जे आहे ते निंदूनच काढावं लागेल किंवा म्हणजे बाया लावून तण काढून घ्यावं लागेल. आणि एकदा का तुमची वेल पूर्ण पसरायला लागली, की तिथं वेलीमुळे तुमचं तण येतच नाही. त्यामुळे पहिला 1 महिना आहे, त्या 1 महिन्यामध्येच तुमचं तण जेवढं काही उगवणार आहे, ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल. त्याच्यात तणनाशक नाही वापरता येणार. धन्यवाद. पुढचा विचारलाय संतोष जाधव साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की विना मल्चिंग पीक घेऊ का? अ, खूप चांगला प्रश्न विचारला सरांनी. एक तर बघा संतोष सर, एक तर हे पीक मुळातच असं आहे, की हे पैसा मिळवून देणारं पीक आहे. दुसरं वेलवर्गीय पीक आहे. याच्यात तुम्ही जेवढा मल्चिंगचा वापर कराल, तेवढं तुम्हाला हे खूप जास्ती फायदा मिळवून देईल. विना मल्चिंगचं मी तर रेकमेंड करेल, की तुम्ही कलिंगडाची लागवडच करू नका. कारण विना मल्चिंगमध्ये काय होतं मग, बऱ्याचदा असं होतं, की रोपांना म्हणजे बुरशींचा प्रादुर्भाव जास्त होतो. मर रोग जो आहे किंवा डाउनी मिल्ड्यू. आता वेलवर्गीय पिकं आहेत, तर धावण्यासारखी किंवा पावडरी म्हणजे भुरी जी आहे, तर भुरी आणि केवडा ह्या 2 रोगांचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे विना मल्चिंग आणि बियाणे लागवड करणं हे शक्यतो टाळा. जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं अ, तुम्हाला जर समजा रोपं जी आहेत ती लावून तुम्हाला जेवढं मल्चिंगवर घेता येईल तेवढं तुम्ही ट्राय करा आणि मल्चिंगवरच घ्या. बिना मल्चिंग शक्यतो सक्सेस मिळत नाही. खूप प्रमाणात ते फवारण्या वगैरे वाढतात रोग आल्यामुळे. त्यामुळे काय होतं, फायनल यील्ड जे आहे त्यातनं आपला खर्च जास्त होतो. मग हातात काही शिल्लक राहत नाही. मग त्यासाठी मल्चिंग पेपर्सचाच वापर करणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न विचारलाय दिगंबर साबळे सरांनी प्रश्न विचारलाय की आंतरपीक घेऊ शकतो का? आंतरपिकाचा विचार करायचा झालं तर हो, कलिंगडामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. मिरचीसारखं पीक आजकाल शेतकरी घेतात. मिरची जी आहे, एक साइडला कलिंगड लावायचं, एक साइडला मिरची लावायची. म्हणजे लॅटरलच्या एका बाजूला कलिंगड आणि एका बाजूला मिरची. अशा प्रकारे तुम्ही आंतरपीक घेऊ शकता याच्यामध्ये. फक्त तुम्हाला काय आहे ना, त्याच्यात मिरची हे असं पीक आहे, की ज्याच्यावर रसशोषक किडींचा प्रॉब्लेम जास्त होतो आणि त्यामुळे तुम्हाला खूप सांभाळावं लागतं. मग तिथे थोडेसे स्प्रे वाढतात तुमचे, पण तुम्ही आंतरपीक त्याच्यामध्ये घेऊ शकता. धन्यवाद मॅडम. बघा शेतकरी बांधवांनो, मॅडमने जसं आपल्याला सांगितलं की यावर्षी उन्हाळा कडक आहे, पाण्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे, तशा एकंदरीत सर्वच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला पिकाचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही खेतीबडी फार्म ऍप्लिकेशन वापरून आपल्या अधिकाऱ्यांशी जोडले जावा. तुम्हाला तिथं वैयक्तिक पिकाचं वेळापत्रक मिळेल, वैयक्तिक पीक सल्लाही मिळेल, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यासाठी तुमचा महत्वपूर्ण इथं तुम्हाला मदत केली जाईल. मॅडम, आपले खूप खूप धन्यवाद शेतकरी बांधवांना मदत केल्याबद्दल. तर शेतकरी बांधव धन्यवाद सर. धन्यवाद शेतकरी बांधव.
असाच विषय घेऊन भेटूया आपण पुढच्या शनिवारी. धन्यवाद. धन्यवाद.